नमस्कार, मी केतकी पाटील. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आठवड्याभरातील काही विशेष घडामोडी. ऊसाच्या वजनात काटामारी करून शेतकऱ्यांची फसवणूक आणि लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या वैधमापनशास्त्र विभागानं सर्व साखर कारखान्यातील वजन काट्यांची फेरपडताळणी करण्याचे निर्देश दिलेत. वजन काट्याची केबल आणि संगणक प्रणालीमध्ये छेडछाड होऊ नये यासाठी वैधमापनशास्त्र विभागाच्या पथकामार्फत तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. मात्र वजन काटे साखर आयुक्त कार्यालयाशी ऑनलाईन जोडावेत या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मागणीकडे शासनानं दुर्लक्ष केलंय. राज्याच्या वैधमापनशास्त्र विभागानं सर्व साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय. वैधमापनशास्त्र विभागाचे रवींद्रकुमार सिंघल यांनी त्याबद्दलचे आदेश काढले आहेत. ऊसाची काटामारी करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे वजन काटे साखर आयुक्त कार्यालयाशी ऑनलाईन पद्धतीनं जोडण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मात्र शेट्टी यांच्या मागणीकडे शासनानं साफ दुर्लक्ष केलंय. पण दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची फेरपडताळणी केली जाणार आहे. वजन काट्याचे लोडसेल ते जंक्शन बॉक्स आणि इंडिकेटरपर्यंतच्या सर्व केबल तपासल्या जाणार आहेत. या केबलमध्ये छेडछाड केली आहे का, केबलमध्येच कापलेली आहे का, केबलवरील आवरण काढलेलं आहे का, हे तपासलं जाणार आहे. लोडसेल ते इंडिकेटरपर्यंतच्या केबलला कोणतंही छुपं उपकरण जोडलेलं नसावं. वजन काट्याला संगणक प्रणाली जोडलेली असावी. वे इंडिकेटरलाच वजन नोंदीची प्रिंटिंग सुविधा असावी. वजनाच्या पावतीवर वाहन क्रमांक नोंद केला जातो का, याबाबतच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 23 साखर कारखाने आहेत. त्यापैकी बहुतांश साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र आता नव्या निर्देशानुसार सर्वच साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची फेरपडताळणी होणार आहे. त्यासाठी वैधमापनशास्त्र विभागाचं पथक नियुक्त केलं जाणार आहे. पन्हाळा तालुक्यातील करंजफेड फाटा ते बांदिवडे दरम्यान 5 किलोमीटर अंतराचा रस्ता खराब झालाय. गेल्या 5 वर्षांपासून या रस्त्याला डांबर लागलेलं नाही. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागतीये. पन्हाळा तालुक्यातील करंजफेड फाटा ते बांदिवडे दरम्यानच्या 5 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेत. गेल्या 5 वर्षांपासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. पॅचवर्क सुद्धा केलं जात नाही. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, पण संबंधित विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेलं नाही. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात घडतात. वाहनधारकांना तर अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. सध्या तर रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली आजूबाजूला खडी आणून टाकली आहे, पण दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला टाकलेली खडी रस्त्यात पसरली आहे. या खडीवरून जाताना दुचाकी घसरून अपघात होत आहेत. तरी संबंधित विभागानं आणि ठेकेदारानं तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होतीये. कोणीही कोणताही श्रेयवाद न करता इचलकरंजीला मंजूर झालेली सुळकूड पाणी योजना लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करूया असं आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केलं. या योजनेला महाविकास आघाडी सरकारनं मंजुरी दिली असली तरी शिंदे फडणवीस सरकारनं गती दिली आहे. त्यासाठी मी स्वतः आणि खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केल्याचं ते म्हणाले. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारी पंचगंगा नदी प्रदूषित असून कृष्णा योजनेला वारंवार गळती लागल्यानं दररोज सुमारे 15 दशलक्ष लिटर पाणी वाया जातं. परिणामी शहराला दररोज गरज असलेलं 69 दशलक्ष लिटर पाणी मिळत नाही. दररोज सरासरी 32% कमी पाणी पुरवठा होत असल्यानं इचलकरंजीला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून दानोळी उद्भव वारणा नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र नदीकाठच्या ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारनं 18 जून 2020 रोजी इचलकरंजी शहरासाठी सुळकूड उद्भव दूधगंगा नदीतून पाणी पुरवठा योजनेला तत्वतः मान्यता दिली होती. आता शिंदे फडणवीस सरकारनं इचलकरंजीची गरज ओळखून सुळकूडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्याचा आपण आणि खासदार माने यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. आता 160 कोटी 84 लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. पण योजना मंजुरीवरून सोशल मीडियावर श्रेयवाद सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे कोणीही कोणताही श्रेयवाद न करता सर्वांनी मिळून सुळकूडसह ग्रामस्थांचे गैरसमज अडथळे दूर करून योजना पूर्णत्वासाठी संघटितपणे प्रयत्न करूया असं आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं. पण बाकीच्या सगळ्यांच्या प्रयत्नात सगळ्यांच्याच मी म्हणेन ही योजना मंजूर झाली. श्रेयवादाचा कोण प्रयत्न करू नये.
आता सगळेजण मिळून ही योजना कशी मार्गी लागेल याला लक्ष द्यावं. याच्याकडे आपण मतांतर न करता आपापल्यात मतभेद आहेत, श्रेयवादावर हे आता एकमेकाच्या उरावर बसल्यात असं चित्र न करता ही योजना आताच्या सरकारनं मंजूर केल्या ही कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करू. ह्यात जरी विरोधक असले तरी सुद्धा त्यांचं सहकार्य घेणार. तिथले स्थानिक सगळ्या पक्षाचे नेते मंडळी, इतर सगळे वेगवेगळ्या पक्षविरहित सुद्धा काही सामाजिक कार्यकर्ते नेते या सगळ्यांचं सहकार्य घेऊन सुळकूड योजना कशी लवकर होईल हे बघणार आहोत. इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुळकूड योजना गरजेची आहे. त्यामुळे सुळकूड इथं नदीवर बंधाऱ्याची गरज असेल तर त्यासाठीचा आणखी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. यावेळी प्रकाश दत्तवाडे, MK कांबळे, बाळासाहेब कलाकते, सर्जेराव पाटील, शेखर शहा, सचिन हेरवाडे, संजय केंगार, रुबन आवळे, अरुण आवळे उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कोपार्डे इथं पाणी पुरवठ्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. निविदा मंजूर होण्यापूर्वी जॅकवेल जवळचा गाळ काढण्याचं काम पूर्ण केलंय. सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देऊन मलिदा लाटल्याचा आरोप होतोय. करवीर तालुक्यातील कोपार्डे गावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी ठरतीये. त्यातच ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी आणि विरोधी गटात कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. कुंभी नदीवरील जॅकवेल आणि कुंभी कारखान्याच्या योजनेतून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. जॅकवेलमधील गाळ काढण्याच्या निविदेवरून दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली आहे. निविदा उघडण्या अगोदरच गाळ काढल्यानं सत्ताधारी गटातील एक सदस्य विरोधात गेलाय. गाळ काढण्याचं काम पूर्ण झालंय तरीही पाणी पुरवठा आणखी काही दिवस सुरळीत होणार नाही असं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे महिला वर्गात तीव्र संताप आहे. कोल्हापूर शहरालगतची मोठी बाजारपेठ असणाऱ्या गांधीनगरमध्ये भरधाव वेगानं वाहनं चालवली जातात. त्यामुळे या रस्त्यावर वेगमर्यादा येण्यासाठी गतिरोधक बसवावेत अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं. करवीर तालुक्यात गांधीनगर ही मोठी व्यापारपेठ आहे. या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहक आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो. वाहनांचीही वर्दळ असते. अशातच काही वाहनधारक भरधाव वेगानं वाहन चालवतात. त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणं आवश्यक आहे. मोठी दुर्घटना होण्याची वाट बघण्यापेक्षा बांधकाम विभागानं या रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स उभारावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आणखी काही बातम्यांचं भेटूयात वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. राधानगरी तालुक्यात आता भात कापणीची धांदल सुरू झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे भात कापणी खोळंबली होती. पण गेल्या 8 दिवसापासून पावसानं उघडीप दिली आणि शेतकरी भात कापणीत गुंतून गेला. सध्या खळ्यावरची मळणी दिसत नाही तर मशीनच्या साहाय्यानं बहुतांश शेतकरी भात मळणी करतात. अतिपावसाचा तालुका म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साठून राहिलंय. त्यामुळे भात कापणी आणि मळणी खोळंबली होती. गेल्या 8 दिवसापासून पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळे आता भात कापणीची धांदल सुरू झाली आहे. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांचा भात कापणीला आल्यामुळे मजूर मिळत नाहीत. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी पैरा पद्धतीनं भात कापणी आणि मळणी सुरू केली आहे. शिवाय आता खळ्यावरच्या मळण्या बंद झाल्यात. काही ठिकाणी शेतातच भात कापून झोडणी सुरू आहे तर बहुतांश ठिकाणी मशीनच्या साहाय्यानं मळणी होतीये. बाजारात वेगवेगळी भात मळणी मशीन आली आहे. त्यांच्या साहाय्यानं भाताची कापणी आणि मळणी करण्यात शेतकरी गुंतला आहे. कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं यंदाच्या गळीत हंगामाच्या ऊसासाठी प्रति टन 2,900 रुपये दर एकरकमी देण्याचं जाहीर केलंय. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील साखर उतारा आणि ऊस तोडणी वाहतूक खर्च विचारात घेऊन हा दर जाहीर करण्यात आलाय.
मात्र यावर्षीच्या हंगामातील साखर उतार्यावर आणि ऊस तोडणीवर होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चावर आधारित FRP दिली जाईल असंही राजाराम साखर कारखान्याच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. ऊस गळीत सुरू झाल्यानं अनेक कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं यावर्षीच्या गळीत हंगामातील ऊसासाठी प्रति टन एक रकमी 2,900 रुपये दर देण्याचं जाहीर केलंय. साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी याबद्दलची घोषणा केली. राजाराम कारखान्याचं कार्यक्षेत्र 7 तालुक्यातील 122 गावांमध्ये विखुरले. 70 ते 75 किलोमीटर अंतरावरून ऊसाची वाहतूक होते. कार्यक्षेत्रातील अनेक गावं नदीकाठावर असल्यामुळं बरंचसं ऊस क्षेत्र पूरबाधित होतं. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पूरबाधित क्षेत्रातील ऊस गाळपाला प्राधान्य दिलं जातं. आडसाली लागणीचं प्रमाणही कमी आहे. कमी वयोमानाचा ऊस गळीतासाठी आणल्यामुळं साखर उतार्यात घट होते, तर दुसऱ्या बाजूला साखर कारखान्याच्या परिसरात शहर वस्ती असल्यानं सहवीज प्रकल्प, इथेनॉल निर्मिती आणि विस्तारीकरणासाठी अडचणी उद्भवत आहेत. परिणामी उपपदार्थांची निर्मिती करता येत नाही, त्यामुळं कारखान्याला अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही. असं असतानाही इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीनं राजाराम कारखान्यानं ऊस दर देण्याचा निर्णय जाहीर केलाय. गत हंगामातील साखर उतारा आणि ऊस तोडणी वाहतूक खर्च विचारात घेऊन प्रति टन 2,900 रुपये दर जाहीर केलाय. मात्र यावर्षीच्या गळीत हंगामाच्या साखर उतार्यावर आणि ऊस तोडणीच्या प्रत्यक्ष खर्चावर आधारित FRP दिली जाणार आहे. राजाराम कारखान्याच्या वजन काट्यावर आणि व्यवस्थापनावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस राजाराम कारखान्याला गळीतासाठी पाठवून सहकार्य करावं असं आवाहन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, संचालक माजी आमदार अमल महाडिक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते. लंपी आजारानं जगभरात थैमान घातलंय. हा आजार जनावरांमध्ये झपाट्यानं पसरत चालल्यानं त्यावर वेळेत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी कोतोलीतील श्रीपतराव चौगले महाविद्यालयाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कणेरी इथं जनजागृती फेरी काढून शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं. पाळीव जनावरांना मुख्यतः गोठ्यातील चावणाऱ्या माशा, डास, गोचीड यांच्यामार्फत लंपी आजार फैलावतो. तसंच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी आणि बाधित जनावरं यांच्यातील प्रत्यक्ष सहवासातून होऊ शकतो. संक्रमण झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यापर्यंत विषाणू रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी आणि तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा आणि पाणी दूषित होतं. त्यातून इतर जनावरांपर्यंत विषाणूचा प्रसार होऊ शकतो. या बाबी शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी कोतोली इथल्या चौगुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणा देत ठिकठिकाणी लंपी आजाराविषयी माहिती दिली. यावेळी उपसरपंच सतीश कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर MK कांबळे, डॉक्टर BG पाटील, श्रीमती UU पाटील, श्रीमती SB बच्चे उपस्थित होते. वन विभागामार्फत 1 ते 6 नोव्हेंबरपर्यंत व्याघ्रगणना केली जाणार आहे. मलकापूरचे परिक्षेत्र वन अधिकारी अमित भोसले यांनी ही माहिती दिली. वन विभागामार्फत व्याघ्र गणना केली जाणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही गणना होणार आहे. व्याघ्र गणनेसाठी शाहूवाडी तालुक्यातील वन विभाग सज्ज झालाय. व्याघ्र गणनेविषयी करंजोशी परिसरातील जंगल क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. मलकापूर, माण, पणुद्रे, करंजोशी, कोतोली, बांबवडे, शित्तूर तर्फ वारुण, पळसवडे, वारुळ, आंबा, भेंडवडे, घोळसवडे, भेडसगाव, कांडवण, शिराळे, वारुळ या वनक्षेत्रात व्याघ्र गणना केली जाणार आहे. आणखी काही बातम्यांचा भेटूयात वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. राधानगरी तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची 3 पदं रिक्त आहेत. शिवाय क्लार्क, तलाठी आणि शिपाई पद सुद्धा रिक्त आहे. त्यामुळे अव्वल कारकून आणि इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय. अशातच 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालाय.
राधानगरी तालुका वाकीघोलपासून ते म्हासुर्ली, दाजीपूर अशा दुर्गम भागात विखुरलेला आहे. तालुक्यात 122 महसुली गाव आहेत. दाजीपूर अभयारण्य, राधानगरी, काळमावाडी, तुळशी जलाशय आहेत. गेल्या 2 वर्षांपासून तहसील कार्यालयातील महसूल, निवासी आणि निवडणूक नायब तहसीलदार यांची पदं रिक्त आहेत. त्याशिवाय महसूल सहाय्यकासह तलाठी आणि इतर पदही रिक्त आहेत. अशातच 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. शैक्षणिक दाखले, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, PM किसान योजना, शेती नुकसानीचे पंचनामे अशा अनेक कामांची जबाबदारी महसूल कर्मचाऱ्यांवर पडते. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय. शासनानं रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी होतीये. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं NMMS साठी मुख्य परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगले महाविद्यालयात सराव परीक्षा घेण्यात आली. भोगावती, तुळशी, धामणी, कुंभी आणि कासारी खोऱ्यातील सुमारे 600 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून 48,000 रुपये मिळतात. त्यामुळे ही परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतोय. या पार्श्वभूमीवर धामणी टास्क फोर्सच्या वतीनं सराव चाचणी घेण्यात आली. कोतोली इथल्या श्रीपतराव चौगले महाविद्यालयात सराव चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ज्ञानगंगा शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील, संजय औंदे, सुभाष चौगुले यांनी परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सुमारे 600 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कागल तालुक्यातील सार्वजनिक स्मशानभूमी सर्व घटकांसाठी खुल्या कराव्यात अशी मागणी RPI आठवले गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कागल पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आलं. कागल तालुक्यातील काही गावात सार्वजनिक स्मशानभूमी आहेत, पण काही ठिकाणी दलित समाजातील मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार केले जातात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वच गावातील सार्वजनिक स्मशानभूमी दलित समाजासाठी खुल्या कराव्यात अशी मागणी RPI आठवले गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आलं. सतीश माळगे, रमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं. दरम्यान पोलिसांच्या मदतीनं गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्याशी चर्चा झाली. या प्रश्नी सर्व ग्रामपंचायतींना कळवण्यात येईल असं आश्वासन गटविकास अधिकारी संसारे यांनी दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनात विकास कांबळे, सचिन कांबळे, प्रदीप कांबळे, सचिन मगदूम, अजितकुमार कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या श्रीराम हायस्कूलमधील 1982च्या 10वी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. सुमारे 40 वर्षांनंतर एकत्र आलेल्या जुन्या मित्रांनी एकमेकांची आपुलकीनं विचारपूस केली. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या श्रीराम हायस्कूलमधील 1982च्या 10वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. सुमारे 40 वर्षांनंतर जुने मित्र एकत्र आले होते. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वच जण खळखळून हसत एकमेकांना दाद देत होते. संस्थेतील एकेकाळचे विद्यार्थी अजित कुलकर्णी सध्या याच ठिकाणी प्राचार्य आहेत. नितीन कुलकर्णी यांनी शालेय जीवनातील विविध घटनांना उजाळा दिला. प्राचार्य अजित कुलकर्णी, उमेश पाटील, अशोक बिरंजे यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी FA बारदेसकर, VS जाधव, BD खाडे, SK कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.